नमस्कार. कुठे चाललेस? सगळं ठीक? भैया एक पानी देना सादा. तू इथे काय करतोयस? हे सगळं काय चाललंय? कीप द चेंज. थँक यू.
रखते तेरे बिना क्या बच कसं शोधलंस? तुझ्या आईने फोन केला होता. पण तुला कसं कळालं मला कुठे शोधायचं ते? हा तुझा सर्वात आवडता बाईक रूट ना? मी चान्स घेतला. आई काय म्हणाली? काळजी करत होती. का? मी तर चिठ्ठी ठेवली होती ती यासाठी. आईला नाहीच कळणार ग. तुम्हाला कोणाला कधीच नाही कळणार. खरं आहे तू म्हणतोस ते. मग तू इथे का आली? मी गेलो असतो मला हवं तिथे. तेच तर आपण करतोय ना. सरळ जाऊया का लेफ्ट? आय डोंट नो. मला एक जागा माहिती आहे. इथून 10 किलोमीटरवर. आपण तिथे ब्रेकफास्ट करायला थांबूया का? मला काही नको आतू. तू एवढ्या पहाटे निघालास, मला ब्रेकफास्टसाठी वेळच नाही मिळाला. एक्झॅक्टली. हाच तर प्लॅन होता. सगळे उठण्याआधी निघायचं. मग आता नॅचरली भूक लागली असेल. फाईन. तुला खूप भूक लागली आहे ना? लेट्स गो. अम्या, चल. काय मस्त वडे आहेत. मी फील्डवर्क करत असताना इथे नेहमी यायचे. काका मेक्स द बेस्ट वडे दिस साइड ऑफ द सह्याद्री. ओके. काय झालं तुझ्या बाईकला? बरं झालं ना मी तेवढ्या त्या चालले तिथे. तू माझं पाठलाग नक्की कधीपासून करत होतीस? कॉलेज का त्याच्या आधी? म्हणजे माझी बाईक बिघडली नसती तर पूर्ण रस्ताभर माझा पाठलाग करणार होतीस. प्लॅन तोच होता. वाय कांट यू ऑल जस्ट लीव मी अलोन? अलोन? इन दिस फॅमिली? तू काय जोक करतोस काय रे? तुला माझी परीक्षा आठवते? मला शांतपणा हवा असायचा आणि संदेश काका नेहमी छाया आणि मीनेला घेऊन त्याच वेळी आपल्याकडे यायचे. मग आपल्याला त्यांना घेऊन जुहू बीच आणि खाऊबल्लीला जायला लागायचं. एकदा तर त्या रोड साईड कॅफेची पावभाजी खाऊन माझं पोट असं बिघडलं की अख्खी परीक्षा मी एक हात पोटावर आणि दुसऱ्या हातात पेन धरून दिली आहे. अलोन. म्हणजे संदेश काकाने तुझ्यावर जो अन्याय केला त्याचा रिवेंज तू माझ्यावर असा घेतेस? डोंट बी सिली. त्यासाठी मी तुला वर्ल्ड फेमस वड्यांची ट्रीट कशाला देईन? वर्ल्ड फेमस. त्याला तू बाय द वे अजून हातही लावला नाही आहेस. मला भूक नाही आहे तू. जरा टेस्ट तरी कर. म्हणजे थोड्या वेळानंतर तुला भूक लागल्यावर असा पश्चाताप व्हायला नको की वडे का नाही खाल्ले. बघ ना काय मस्त वडा आहे. क्रिस्पी एकदम. ची गोल्डन ब्राऊन स्किन, जराशी जिऱ्याची टेस्ट. The way it melts in your mouth. पब्लिक समोर त्या वड्याबरोबर काही इंडिसेंट करू नकोस. तुझ्या प्लेटमधला वडा खा. हा मला स्वतः एन्जॉय करू दे.
अमोल, अरे काय झालं तुला? मला काय झालंय? अगं तुलाच काय झालंय? तुझं हे सगळं काय चाललंय? तुला मजा येते हे सगळं करायला? तुला आयडिया तरी आहे माझे गेले 15 दिवस कसे गेले आहेत ते? मग सांग ना मला. रितिका, अगं ती गेली. मला एक फोन कॉल आला आणि सगळं संपलं. माझं काय ब्रेकअप नाही झालंय. एक ऍक्सिडेंट आणि अगं आदल्या दिवशी ती तिचे लेटेस्ट सॉंग्स ऐकवत होती मला. आणि दुसऱ्या दिवशी ती नाही. What the hell? फक्त 20 वर्षाची होती ती. हे काय वय असतं का कोणाच्या मरण्याचं? आणि तुम्हाला इथे ब्रेकफास्टला घेऊन आली आहेस? काय मिळणार आहे तुला? आणि तुला वाटतं तुला मी सगळं विसरेन? नाही रे, असं नाही. जाऊ दे ग, मला काही बोलायचं नाहीये. चल, तुला हवं तिथे जाऊ. चल. सॉरी. बोल, काय बोलायचं आहे? त्या दिवशी मी एक व्हिडिओ पाहिला. तुझं ते युज्युअल कॉफी विथ करण? नाही, तो नाही. हा कोणीतरी मला फॉरवर्ड केलेला. काय होतं त्या व्हिडिओत? त्या व्हिडिओमध्ये एक हरिण होतं जे चिखलात अडकलेलं. एका शेतकऱ्याने त्याला पाहिलं आणि त्याला मदत करायला आला. हरिण मात्र त्याच्यापासून दूर जायला लागलं. शेतकऱ्याने कितीही प्रयत्न केले तरी हरिण त्याच्यापासून लांबच राहिलं. शेतकऱ्याचे प्रयत्न मात्र चालू राहिले. शेवटी शेतकरी त्याला बाहेर काढण्यात यशस्वी झाला. हरणाचे पाय मोकळे होताच तो तिथून धावत सुटला. पण काय अर्थ आहे या स्टोरीचा? अनलेस तुला म्हणायचंय की या स्टोरीतला हरिण मी आहे. मला वाटतं प्रत्येक माणूस कधी ना कधीतरी एक हरिण असतो, नाही का? आपल्याला हे समजायला हवं की कधी एखादा शेतकरी येतो आणि कधी आपण फ्री होतो. वा, तू काय स्टोरी आहे. तू तर ओरिजिनल क्लिशे इन्व्हेंट केलास. तुला खरं तर मेटाफर म्हणायचं आहे, क्लिशे नाही, हो ना? तू काय आता माझ्या फिगर्स ऑफ स्पीचच्या चुका काढणार आहेस का? वेल, ॲक्च्युली अ क्लिशे इज नॉट इवन अ फिगर ऑफ स्पीच. पण तुझं ग्रॅमर तर नेहमीच कच्चं होतं, मग काय करणार? तू आणि तुझे रेनन मार्टिन, हु लव्स इंग्लिश ग्रामर सो मच. रेनन मार्टिन हे माझं पहिलं प्रेम होतं. मी तर त्यांना पत्र लिहायची. डिअर PC रेन अँड H मार्टिन. माय गॉड, आतू फारच दुःखी होतं का तुझं बालपण? तू 20th सेंचुरीच्या मेलेल्या माणसांना पत्र लिहायचीस?
मला वाटतं आपल्याला अजून पेट्रोल लागणार आहे. तुला काय घ्यायचं आहे का? अम्या, तुला काय घ्यायचं आहे का? नाही, मी वॉशरूमला जाऊन येतो. ठीक आहे, मी पेट्रोल भरून घेते मग. ₹500 का पेट्रोल देना. अगं मी वॉलेट विसरलो. तू आता इथे ते परत घ्यायला आलायस आणि जाऊन आता त्या गाडीत बसणार आहेस. दॅट शेडी थिंग. अगं मुलं आहेत त्यात. इट्स हार्डली शेडी. आणि चाइल्ड ट्रॅफिकिंग रिंग असली तर? एका म्हातारे आजोबा बरोबर. हे चाइल्ड ट्रॅफिकर्स खरंच बिझनेस वाढवतात ना. मग तू त्यांच्याबरोबर जात आहेस का? अगं ते गेले सुद्धा. चल आपण जाऊ. मी आता एका ट्रेकला जाणार आहे. काय? हे कधी ठरलं? जेव्हा मला असं वाटलं की तू त्यांच्याबरोबर जात आहेस तेव्हा. स्टुपिड सेंटिमेंटॅलिटी. जायलाच हवं होतं. काय? कुठे चाललोय आपण? आणि ट्रेकिंग शूज, केअर, हे सगळं कुठे आपल्याकडे? आणि काय आपण टॉपवरून उडी मारणार आहोत? दॅट्स नॉट फनी अमोल. तुला एवढं तरी कळायला हवं. आय एम सॉरी. मला तसं म्हणायचं नव्हतं. आय एम जस्ट. तुझ्या बॅगमध्ये कपडे तर असतीलच आणि तुझे शूज ट्रेकिंगसाठी परफेक्ट आहेत. कुठल्या ट्रेकला चाललोय आपण? लवकरच कळेल तुला. अम्या, उठ. चिक्की घेतोस?
तू मला इथे का घेऊन आलीस? तुला तुझे समर वेकेशन्स आठवतात? प्रत्येक सुट्टीमध्ये तू इथे येण्याचा हट्ट करायचास. शेवटी तुझी आई कंटाळायची आणि मी तुला इथे घेऊन यायचे. तुला माहिती आहे, मी इथून एकदा रितिकासाठी चिक्की घेतली होती. माय फेवरेट चॉकलेट पीनट. आवडली तिला? आवडली. अगं ती इतकी हावरट होती, तिने ती लगेच संपवली. तुझ्या रितिकाबद्दल अजून काहीतरी सांग ना. तिचा एखादा फोटो आहे का तुझ्याकडे? जाऊ दे ग. सांगितलं तर तुला बरं वाटेल खरंच. मला नाही बोलायचं काही. जाऊ दे ना. पण का? अगं तुला कळत नाही का मला नाही बोलायचं ते? हॅव यू एव्हर लॉस्ट समवन? पण बाळा, हे बघ, मी तुझं बाळ नाही. आणि मला सारखं असं बाळासारखं ट्रीट करत जाऊ नकोस ग. आणि तुला स्वतःचं बाळ नाही याचा अर्थ नाही की तू माझ्या लाईफमध्ये इंटरफिअर करणार आहेस. चल मग. It's okay. अम्या? अमोल, अरे घे. उद्या सनराईज पाहायला तिथे जाऊया.
विकीर, मी माझं बाळ गमावलंय. मला कसं वाटायला हवं तू मला सांगू नकोस. ते माझं पण बाळ होतं. त्याला 5 महिने पोटात मी वाढवलंय. तू परत तेच म्हणतेस म्हणजे काय तुला एकटीलाच दुःख झालंय? मला तसं म्हणायचं मग नव्हतं. काय म्हणायचंय तुला? माझ्या बाळाच्या ठिकाणी तुला दुसरं मूल अडॉप्ट करायचंय टू रिप्लेस माय चाइल्ड. आर चाइल्ड. आणि यात चूक काय? तू काय? आणि आरवला विसरून जायचं जस्ट लाईक दॅट. इतकं सोपं आहे तुझ्यासाठी? तुला माहितीये सुप्रिया, दॅट्स नॉट व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. नाही, तू तेच म्हणतोयस. पण माझ्या बाळावरचं प्रेम मी दुसऱ्या कुणाला देऊ? मला नाही जमणार ते. तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये. आता मला हे सांगू नकोस की तो चमकणारा तारा म्हणजे ती आहे. मी असं का म्हणेन जेव्हा मला माहिती आहे की तो तारा तिथे खूप वर्षांपूर्वीपासून चमकतोय. We'll probably see her pop up in about 10 to 15 years, you know, given the death to star conversion time. हे तिला आवडलं असतं. तुला आठवतं तू जेव्हा 9 वर्षांचा होतास मी तुमच्याकडे आलेले मुंबईला? नीट आठवत नाही. मी नुकतंच माझं बाळ गमावलेलं. मिसकॅरेज. 5वा महिना होता. एका दिवशी अचानक एडिटरच्या ऑफिसमध्ये गळून पडले. हाय BP, प्री एक्लॅम्सिया. काही करता वाचवता आलं नाही आम्हाला बाळाला. आय एम सो सॉरी आतू. जाऊ दे. अगं मला हे आठवलंच नाही. खूप लहान होतास तू तेव्हा. खरं तर ना तुला खूप एक्साइटमेंट होती. छोटं बाळ येणार, भाऊ किंवा बहीण. मला आठवतंय तू सांगायचास मला त्याच्यासाठी सगळ्या मुलांची भांडशील गल्लीतल्या. त्याला सांभाळून ठेवशील. मग तू काय केलंस? मी सोपं ते केलं. मुंबईला आले. विकीर बरोबर खूप भांडले आणि बँगलोरवरून पळून गेले. तू पळालीस? हो, मी पळाले. माझ्या प्रॉब्लेम्सपासून, फ्रस्ट्रेशन्सपासून. So I'm more like you than I thought. You are exactly like me, Just smarter, you mean? but just as narcissistic. मुलगा झाला असता तर नाव आरो ठेवणार होतीस. होय, आठवतं तुला? हो. मी एक कार्ड पण बनवलं होतं त्याच्यासाठी. पण मग दुसरं मूल का नाही केलंस? शक्य नव्हतं ते मेडिकली.
पण अडॉप्शन काही मोठा इशू नाही आहे. खरं तर ना तुझ्या काकांना पण तेच हवं होतं. बट आय वॉज नॉट रेडी टू रिप्लेस माय लॉस्ट चाइल्ड विथ अनदर वन. आम्ही या गोष्टीवर खूप आर्ग्युमेंट्स केले. शेवटी विकीर पण थकला. पण हे रिप्लेसमेंट कसं असू शकतं? आरव तुझं पहिलं मूल होतं आणि नेहमी राहणारच. आणि आजी असं थोडी म्हणते की यू रिप्लेस बाबा. तू रिप्लेस करू शकशील रितिकाला? नाही, ते शक्य नाही. पण ते वेगळं आहे. कसं काय? कदाचित ना हे रिप्लेसमेंट किंवा सबस्टिट्यूशन नाहीच आहे. प्रत्येक माणसाचा आपल्या आयुष्यात एक ठराविक रोल असतो आणि त्या क्षणासाठी, फक्त त्या क्षणासाठी तो त्याचाच असतो. पण मग त्या व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती भेटली नाही तर? मुळीच नाही भेटणार. तुझं पहिलं प्रेम, पहिला किस. आय एम शुअर यू गाईज किस्ड. ते परत नाही येणार. पण याच्या पुढे जे येईल एका नवीन प्रकारचा पहिला एक्सपिरियन्स असेल. आय एम नॉट गोइंग टू फॉल इन लव्ह एव्हर अगेन. आय होप नॉट. राईज इन लव्ह. Atu, you're such an inspiration. And Sasaram doesn't suit you. Sasaram, sarcasm. तुला आठवतो तो शब्द? पण राइज इन लव्ह अगं एखाद्या हिंदी फिल्मची टॅगलाईन वाटते. I think it was a tagline for a film. आठवते थांब. ताल 1999. अक्षय खन्ना, ऐश्वर्या राय, अनिल कपूर. माइंड यू तेव्हा मला ना अक्षय खन्नावर खूप मोठा क्रश होता. आतू, you're so old. अगं तेव्हा मी फक्त 1 वर्षाचा होतो. प्यार में गिरो मत बच्चे, उठो, राइज इन लव. तुला ट्रॅव्हल जर्नलिस्ट कोणी बनवलं? तुला TV सिरियलमध्ये असायला हवं होतं. टू मेनी हेड टर्न्स बाबा. माझी तर मान दुखायला लागली असती. रितिकाकडे एक गाणं होतं TV सिरियलसाठी. ती म्युझिक कंपोजर होती. ती एका बँडमध्ये होती. अ सिंगर, परफॉर्मर, अ ड्रामा क्वीन, ऑल इन वन. बरं हे सांग, तू कसं काय पटवलंस तिला? मी कसं पटवलं? वेल, आय हॅड माय चार्म. ती कॉलेजच्या बँडमध्ये होती आणि मी फॅशन शो मध्ये. I'll wait for you, no matter how long it takes. Even if my lungs give way, I'll be there. And I'll cradle you in my loving arms, keeping you from the pain that you're reeling from. 'Cause I know, honey, we don't need more money, just someone to love us like we do. Oh, yeah, I know, honey, we don't need more money, just someone to love us like we do. You're the sea to my river, it just keeps getting clearer. You and I were always meant to be. And I'll be in the shadows, waiting for dawn to strike, for the light to ignite that thunder, that spark. So you go and do
what you got to do. Keep a brave front up to survive. Cause I know, honey, we don't need more money, just someone to love us like we do. Oh, yeah, I know, honey, we don't need more money, just someone to love us like we do. Oh. तुला जर पळूनच जायचं होतं मग तू मुंबईला का आलीस? तुला काय वाटतं? माय डॅड. आपली फॅमिलीच आपल्याला सावरू शकते, जरी आपल्याला त्यांच्यापासून दूर जायचं असलं तरीही. माय डॅड. होय, तोच होता माझा शेतकरी. ते खरंच इतके सेन्सिटिव्ह होते का गं? अरे वेड्या, माझ्या भावाला अंडर एस्टिमेट करू नकोस. त्यानेच मला समजावलं आणि मला वकीलकडे परत पाठवलं. आणि मी समजत होतो आई बाबा मला मूर्ख म्हणून ओरडतील आणि सगळं विसरून पुढे जायला सांगतील. हो नक्कीच, कारण ते त्यांचं कर्तव्य आहे. ते तुला ओरडतील, तुझ्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देतील, असंही म्हणतील की तू अजून खूप लहान आहेस. पण ते तुझ्या दुःखाची काळजी घेतील आणि रात्री जर तू रडलास तर तुला धीरही देतील. आणि मुद्दामून मोटरसायकल खराब करतील जस्ट टू गिव्ह देअर नेफ्यू अ राईड. वाव, हाऊ डिड यू फिगर दॅट वन आउट? वेल, आय नो. आता तू लडाखला बाईक ट्रिप्स केल्या आहेत अँड यू नो युअर वे अराउंड अ बाईक. व्हेरी स्मार्ट आम्या, तुझ्याकडून एवढी अपेक्षा नव्हती. ऑलवेज अ स्टेप अहेड आतू. आता माझी टर्न प्रश्न विचारण्याची. अगं तू कालपासून अजून काही करतेस का? तू हा जो कॉइन बॉक्स बरोबर घेऊन फिरतोयस, तो का घेऊन फिरतोयस? ते काय तू लहानपणी साठवलेले पैसे नसणार. का का नाही? कारण तू जेव्हा लहान होतास तेव्हा मी तुझी पिगी बँक फोडली आणि सगळे पैसे चोरले. व्हॉट? तू हे का केलंस? आणि तेव्हा तर तू चांगले पैसे कमवत होतीस. अरे ती एक मजा होती. मला नेहमी एखादी बँक फोडावीशी वाटायची, इवन इफ इट वॉज जस्ट अ पिगी बँक. आता तुला मदतीची गरज आहे ग. यू आर अ बॉर्डरलाईन क्लेप्टोमेनियॅक. तू एका लहान मुलाचे पैसे चोरलेस. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. अगं तिला एक सवय होती. रितिका, आम्ही जेव्हा पण भेटायचो तेव्हा नेहमी ती त्या बॉक्समध्ये कॉईन टाकायची आणि म्हणायची वन डे ॲट अ टाइम. काउंटिंग द मोमेंट्स. तुला माहिती आहे तुझ्याकडे किती आहेत? नाही, ते मी नाही करू शकलो. पण तुझा हे पण चोरायचा प्लॅन तर नाही ना? वेल, असू शकतो. 10 रुपये झाले. तुझ्याकडे चेंज आहे का? बँक चोर. हे कशाला? असू दे. थँक्यू. युअर वेलकम.
तुझी बाईक तुला उद्या मिळेल. थँक्यू आतू. थँक्स कशासाठी? मीच ती खराब केली ना. आणि माझा भाऊ मला मारेलच जर त्याला कळलं की त्याच्या मौल्यवान बाईकला काहीतरी झालंय. त्यासाठी नाही अगं. आय नो. पण आता आता माहीत नाही. मे बी वन डे ॲट अ टाईम. वन डे ॲट अ टाइम. एका वेळी एक दिवस. येस. टेक केअर.